जय जय स्वामी समर्थ. नमस्कार बघतो. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो मनात कधी ना कधी असा विचार करतो, मी खूप मेहनत करतो पण तरीही माझं नशीब साथ देत नाही. आज अनेक लोकांना असं वाटतं की यश काही लोकांनाच मिळतं. काही लोक म्हणतात त्याचं नशीब चांगलं आहे आणि मग स्वतः बदल म्हणतात माझं नशीब खराब आहे. बघतो आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. खरंच नशीब इतकं महत्वाचं आहे का, की मेहनत जास्त महत्वाचं आहे? स्वामी समर्थ याबद्दल एक सुंदर संदेश देतात. नशीब म्हणजे काय? नशीब म्हणजे फक्त अचानक घडलेली चांगली गोष्ट नाही. नशीब म्हणजे आपल्या विचारांचा, आपल्या निर्णयांचा आणि आपल्या कर्माचा परिणाम. आज आपण ज्या ठिकाणी आहोत ते आपल्याला कालच्या निर्णयामुळे आहे आणि उद्या आपण जिथे असू ते आजच्या कृतीवर अवलंबून आहे. लोक नशिबाला दोष का देतात? कारण नशिबाला दोष देणं खूप सोपं असतं. जेव्हा प्रयत्न अपयश होतो तेव्हा माणूस म्हणतो हे माझ्या नशिबात नाही. पण स्वामी समर्थ सांगतात जो प्रयत्न करतो थांबतो तोच नशिबाला दोष देतो. मेहनतीची ताकद. बघतो मेहनत ही अशी गोष्ट आहे जी नशीबही बदलू शकते. इतिहासात अनेक लोक आहेत ज्यांना खूप संघर्ष करून मोठं यश मिळालं. त्याचं नशीब सुरुवातीला चांगलं नव्हतं पण त्याचं मेहनतीने त्याचं आयुष्य बदललं. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ नेहमी सांगतात प्रयत्न करत राहा, योग्य वेळेला आपल्यावर फळ मिळेल. योग्य वेळ आल्यावर फळ मिळेल हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कारण अनेक लोक फक्त थोडे दिवस प्रयत्न करतात आणि जेव्हा परिणाम दिसत नाहीत तेव्हा ते थांबतात. पण यश मिळण्यासाठी सातत्य खूप महत्वाचे असते. सातत्य का आवश्यक आहे का? समजा तुम्ही झाड लावला, पहिल्या दिवशी त्याला पाणी दिला, दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणलात झाड अजून वाढलं नाही म्हणून मी पाणी देणार नाही, तर झाड कसं वाढेल? तसंच तुमच्या आयुष्यात आहे. प्रयत्न करत राहिला तरच परिणाम दिसतात. नकारात्मक विचारांचा परिणाम. कधी ना कधी आपण स्वतःला कमजोर करतो. आपण म्हणतो माझ्याने होणार नाही, मी एवढा हुशार नाही, माझं नशीब खराब आहे. हे सगळे विचार मनाची ताकद कमी करतात. स्वामी समर्थ सांगतात मन मजबूत ठेवा, सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार म्हणजे फक्त आनंदी राहणं नाही. सकारात्मक विचार म्हणजे कठीण परिस्थिती आशा ठेवणे. जेव्हा तुम्ही म्हणता मी प्रयत्न करत राहीन, जेव्हा तुमच्या मनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होतो. संकटातून शिकवण. जीवनात समस्या येणारच, पण त्याच समस्या आपल्या शिकवण्यासाठी येतात. जर जीवनात कधी ना कधी अडचण नसली तर आपण कधीच मजबूत होणार नाही. तुलना टाळा. आजच्या काळात लोक सतत तुलना करतात. सोशल मीडियावर इतरांची यश पाहून स्वतःला कमी समजतात. पण प्रत्येकाची प्रवास वेगळा असतो. काही लोकांना यश लवकर मिळतं, काहींना उशीर, पण मेहनत करणाऱ्याला यश नक्की मिळतं. स्वामी समर्थांवर विश्वास. बघतो जीवनात कधी ना कधी असं वाटतं की सगळं मार्ग बंद झाले, पण त्याच वेळी देव एक नवीन मार्ग उघडतो. फक्त विश्वास ठेवणे गरजेचं आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेस. छोटी सवय मोठा बदल. खरंच आयुष्यात बदलायचं असेल तर 3 सवय लावा. पहिला, रोज नामस्मरण. दुसरा, रोज एक छोटा प्रयत्न. तिसरा, नकारात्मक विचार टाळा.
ही एक छोटी सवय मोठा बदल घडेल. आजचा निर्णय. आजपासून एक निर्णय घ्या. मी नशिबाला दोष देणार नाही. मी प्रयत्न करत राहील. मी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणार. शेवटचा संदेश. फक्त नशीब बदलण्यासाठी चमत्काराची गरज नाही. गरज आहे फक्त विश्वासाची, मेहनतीची व संयमाची. हे तिन्ही गोष्ट असतील तर आयुष्यात नक्की बदल होतो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, प्रयत्न करत राहा, मी तुमच्या सोबत आहे. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेअर करा. धन्यवाद.